ठेविले करकटी अचल भीमातटी, अचल श्रद्धा विटी उभा असे जगजेठी, कृष्णदासाची हाकाटी धावा पंढरपुरी तेठी। रामकृष्ण हरी माऊली मी रुबीना पठाण आनंदवारीच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। भंडी शेगावमध्ये वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय। भंडी शेगावातला पाहुणचार घेऊन ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे। अवघ्या 2 दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे। वारकऱ्यांचा हा प्रवास कधीच संपू नये असं त्यांना वाटतंय। मजल दर मजल करत आणि विठू नामाचा जप करत पंढरीच्या दिशेने वारकरी सरकत आहेत। काय ती गर्दी आणि काय तो उत्साह, सगळं काही अगदी डोळ्यांची पारणं फेडणार आहे। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे विठूच्या दिशेने सरसावत असलेल्या तुमच्या प्रत्येक पावलाची दखल ही घेतली जाते। आणि म्हणूनच वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सोबतच या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता देखील आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे पाहत रहा आपला खास कार्यक्रम आनंदवारी। Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank, Sangli Local, Sangli Bank, Natural Pain Relief Partner, Relief Spray, Beverage Partner, Society Tea, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाउसिंग फायनान्स पार्टनर LIC हाउसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। VSI संशोधने समृद्धी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला समाज आरतीवेळी चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची परंपरा आहे। वाल्हेकर कुटुंबाला हा मान आहे आणि वाल्हेकर कुटुंबाची 4थी पिढी आजही ही परंपरा जोपासते। माऊलींच्या पालखीला चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची ही परंपरा नेमकी काय आहे याविषयी अमित वाल्हेकर काय म्हणाले पाहूया। पंढरपूरचा पांडुरंग अगदी जवळ आलेला आहे, त्यामुळे वारकऱ्यांची देखील उत्कंठा वाढलेली आहे। माझ्यासोबत सध्या वाल्हेकर महाराज आहेत आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी माऊलींची पालखी थांबत असते त्या ठिकाणी जी समाज आरती होते, त्या समाज आरतीच्या वेळी खरं तर माऊलींच्या पालखीला माऊलींच्या पादुकांना पंख्याच्या माध्यमातून हवा घालण्याचा, पंखा फिरवण्याचा जो मान आहे तो यांची ही 4थी पिढी आहे ज्यांना हा मान मिळालेला आहे। पंख्याचे ते मानकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। महाराज जय हरी, काय नाव आहे आपलं? अमित वाल्हेकर। काय ही सेवा एका तळावरून दुसऱ्या तळावर मुक्कामी ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस समाज आरतीला पंख्याने वारा, चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची सेवा आहे। तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही करताय? हो। कितवी पिढी आणि काय कसं आता? माझी 4थी पिढी आहे आणि हे खूप म्हणजे मी भाग्यवंत आहे की हे आमच्या घरात ही सेवा आली। 1926 सालापासून हे वाल्हेकरांकडे आलेली ही सेवा आहे। धरिले कटीवरी हात उभा विटेवरी ताठ, झाला विठू प्रगट चंद्रभागे तट। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील 4थं आणि शेवटचं गोल रिंगण वाखरीत पार पडले। यावेळी लाखो वारकरी ज्ञानोबा माऊलींचा गजर करत रिंगणात सहभागी झाले। वारकऱ्यांचा खेळ आणि रिंगणातील अश्वांची धाव अशा आनंदी वातावरणात रिंगण सोहळा पार पडला। सोहळ्यानंतर पालखीचा वाखरीमध्ये मुक्काम असणार आहे। विठ्ठल विठ्ठल गरजती टाळ, वारकरी भक्त झाले घायाळ, मनी दर्शनाची आस केवळ, फास तुटला विषय व्याळ। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथासमोर दिंडी क्रमांक 1 मध्ये गोव्यावरून वारकरी आले। गोव्यातही वारकरी संप्रदाय हळूहळू वाढत चाललाय, त्याचा प्रचार आणि प्रसार वेगानं होताना पाहायला मिळतो। या वारीत वयोवृद्धांपासून ते लहानग्यांचाही समावेश आहे। तर गोव्यावरून आलेल्या या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी। माऊलींच्या पालखी रथाच्या समोर क्रमांक 1 ची दिंडी आहे, ती वास्कर महाराजांची म्हणून ओळखली जाते। तो त्या दिंडीचा मान आहे आणि त्या दिंडीतून गोव्यावरून आलेले जे वारकरी मंडळी आहेत ती सध्या आपल्यासोबत आहेत। ही संपूर्ण वारकरी मंडळी पुण्यापासून या संपूर्ण आळंदी वारीच्या पायी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि तिथून आळंदी ते पंढरपूर आणि पुणे ते पंढरपूर असा जो प्रवास आहे तो त्यांचा ते पायी वारीने प्रवास करत असतात। महाराज, मला सांगा, गोव्यावरून आलेले आहात, काय नेमकी याची परंपरा आहे, कशी सुरुवात झाली?
संस्कृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता ज्ञानदेवी. संस्कृतातलं सोप्या भाषेमध्ये घराघरात पोचवण्याचं काम केलं तर मुख्य म्हणजे माऊलीनं काम. जसे 4-5 लेकरं असलं आणि एक लेकरू जर अज्ञान असलं, एक लेकरू जर शाणे असलं तर त्या शाण्याला जवळ करतं आणि अज्ञानाला दूर करत नाही, उलट त्या अज्ञानाला माय पदरात घेते. हे माझं लेकरू कधी शाणे. तसं मायेच्या पदरातून आम्ही 18 दिवस जात असतो. गोव्यामधून तुम्ही सहभागी झालेला आहेत आणि कशा पद्धतीनं गोव्यात संपूर्ण वारकरी संप्रदायाचं सध्याचं वातावरण? हां, बरं आहे. परंतु आता जरी बोलले हे आपले वडील आहेत, आता ह्याच्या पाठीमागं ह्यांचा मार्ग आम्ही धरतोय की ह्याच्यामुळं आता माझं मूल पण 8 वर्षाचं आहे. हे पण कसं झालं, येत्या वेळेचं आमचं बघून हे पण चालू केलं की असं संप्रदाय वाढू दे, ही आपली इच्छा आहे. नमस्कार. काय नाव तुझं? दिव्या. हा, दिव्या. दिव्या. कुठपासून पायी चालतीयस? मी 30 किलोमीटर. रोज पाय दुखत नाही मग? नाही. हा, शाळेला सुट्टी? हा, कितवी देस? 4thला. याच पद्धतीनं आपण पाहतोय की गोव्यातून आलेले हे वारकरी आता पंढरपूरच्या अगदी जवळ आलेले आहेत आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याची जी ओढ आहे ती आपल्याला त्यांच्या वाक्यातून, त्यांच्या चेहऱ्यातून देखील आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, भंडी शेगाव. आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेवेळी बेंगलोर सिल्क हातमागवर तयार केलेलं महावस्त्र विठ्ठल रुक्मिणीला परिधान केलं जाणार आहे. पिस्ता आणि केशरी रंगाची रंगसंगती असलेला हा पोशाख खास बेंगलोरमधून आणलाय. त्याची खास झलक झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आहे. विठुरायाचं सावळं रूप जितकं सुंदर आहे त्याच पद्धतीचा विठुरायाचा पोशाख सुद्धा अत्यंत सुंदर असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाची जी नित्य पूजा मंदिर समितीच्या वतीनं केली जाणार आहे त्यावेळी विठुरायाला हा पोशाख, हे महावस्त्र परिधान केलं जाणार आहे. सुंदर असं महावस्त्र आषाढी एकादशीच्या नित्य पूजेच्या वेळी विठुरायाला परिधान केलं जाणार आहे. सिल्क आणि बेंगलोर सिल्क अशा या हातमागानं विणलेल्या महावस्त्रा विठुरायाला आषाढीच्या नित्यपूजेवेळी परिधान केलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर. आणि आता बातमी वारकऱ्यांसाठी आनंदाची, कारण माऊली पायवारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. राज्यातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. परंपरेनं महिन्याची पायवारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. तर या महामंडळाचं मुख्यालय पंढरपुरात असेल. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल आणि या महामंडळाला 50 कोटींचं भागभांडवल देण्यात येणार आहे. तर वारकरी महामंडळातून कशी मदत मिळणार आहे पाहूया. महिन्याची पायवारी करणाऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळेल. वारीतील वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच. वारकरी भजनी मंडळाला भजन कीर्तन साहित्यासाठी अनुदान दिलं जाईल. कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी नद्या प्रदूषण मुक्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. आषाढी वारीला भाजप भाविकांसाठी विशेष ट्रेन सोडणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून हे नियोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता दिलासा मिळणार. Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank.
चांगली लोक चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. VSI संशोधने समृद्धी.